टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। MIDC परिसरात MIDCकडून नाले बांधण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाले तुंबले आणि नाल्यात कचरा कायम आहे, एजन्सीला नाले सफाईसाठी अडथळे होते। मी MIDC परिसरात 2 दिवसापूर्वी MIDCच्या नाल्यांची पाहणी केली असता आणि त्याच्या अगोदरी नाल्यांची पाहणी केली असता अतिशय निकृष्ट दर्जाचं काम त्या कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं आहे आणि नाले सफाई असेल, त्याच्यात नाल्यावर टाकलेलं राबीड असेल। मी उदय सामंत साहेब जे उद्योगमंत्री आहेत त्यांना एक पत्र दिलेलं आहे की ज्याच्या या कामामध्ये हलगर्जीपणा दाखवत आहेत, मग ते MIDCचे अधिकारी असू दे, MIDCतला तो कॉन्ट्रॅक्टर असू दे, त्याच्या कडकसे कडक कारवाई करावी। कारण पावसाला जवळ आलेलं आहे आणि पावसाला जवळ आल्यामुळे नाले कधी भरण्याची शक्यता आहे आणि तिथे लोकांच्या घरात पाणी जाऊ शकतो। त्यामुळे माझी या महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांना विनंती केलेली आहे की त्या कॉन्ट्रॅक्टरवर आणि ज्या कामात MIDC अधिकारी हलगर्जीपणा करतात त्यांच्या कारवाई करण्यात यावी। परवा मी 2 दिवसापूर्वी ई-वार्डच्या नाल्यांना व्हिजिट करत असताना हा कावेरी नाला आपण त्याला म्हणतो, तर तिथे आम्ही बघितलं की मोठ्या प्रमाणात भराव केलेला होता। तो MIDCचा नाला आहे। साफसफाई आपल्यामार्फत होते। MIDCने आता बरेचसे नाल्यांची जी त्यांचे नाले आहेत आपल्या हद्दीतली ती त्यांनी बांधकाम करायचं काम हाती घेतलेलं आहे। तर त्यांनी ती मशिनरी टाकण्यासाठी तिथे प्लॅटफॉर्म तयार केलेला होता। मी तिथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आव्हाड MIDCचे त्यांच्याशी बोलले, त्यांना सांगितलं आहे की ताबडतोब हे काढून टाका, आता पावसाळा जवळ आलेला आहे, लोकांमध्ये पॅनिकी सिच्युएशन आहे, तशा सूचना दिल्या आहेत। आता कमिशनर साहेबांकडून पण हायर लेवलला बोलतो आणि त्यांच्याकडून ते काढून घेतो।